न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। चाळीसगावात मध्यरात्री दगडफेकीनं खळबळ, मैतर कॉलनी तणावपूर्ण शांतता। मध्यरात्रीच्या दगडफेकीनं चाळीसगाव दणाणले, संशयित सीसीटीव्हीत कैद। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातील मैतर कॉलनी परिसरात मध्यरात्री अज्ञात जमावाकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या घटनेत अनेक नागरिकांच्या घराचे तसेच वाहनांचे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार रात्री साधारणपणे 1 वाजेच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी अचानक दगडफेक सुरू केली। यावेळी परिसरातील नागरिक झोपेत असताना मोठा गोंधळ उडाला। दगडफेकीमुळे अनेक घरांच्या काचा फुटल्या तर काही वाहनांचेही नुकसान झाले। विशेष म्हणजे या अज्ञात जमावाने काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयालाही लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे या घटनेमागील नेमकं कारण काय याबाबत विविध चर्चांना उधाण आलंय। घटनेनंतर संपूर्ण मैतर कॉलनी परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली असून पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांकडून परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला असून दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू आहे। दरम्यान या घटनेतील काही संशयित दगडफेक करणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी संबंधित फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे पुढील तपास सुरू करण्यात आला आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। मी आशिष भगीरथ गोयर, भाजपा युवा मोर्चा शहरोपाध्यक्ष चाळीसगाव। काल रात्री 1 वाजता सुमारास काही विशेष धर्माचे लोक आमच्या मैत्र कॉलनी परिसरात व आजूबाजूच्या भीमनगर, चौधरीवाडा या देखील परिसरात त्यांनी दगडफेक केली व माझ्या जनसंपर्क कार्यालयावर त्यांनी दगडफेक करून माझ्या जनसंपर्क कार्यालयाची पूर्ण तोडफोड केली। अजून आमच्या परिसरामध्ये त्यांनी लोकांच्या घरावर दगडफेक करून लोकांच्या घरातले खिडक्या फुटली, तलवारी मारली आणि दगडफेक केली। यामुळे परिसरात एक वेगळं वातावरण निर्माण होऊन गेलं होतं। मी सर्व माननीय आमदार मंगेशदादा चव्हाण यांना विनंती करतो, दादा या कृत्य आपल्या सर्व लोकांवर हे घडत आहे, आपण या गोष्टी दखल घ्यावी। दादा त्यांनी आपल्या 2 व्हीलर व एक नगर परिषदची घंटागाडी होती त्याच्यावर त्यांनी दगडफेक करून त्या समोरचा त्यांनी काच फोडलेला आहे आणि भविष्यात या गोष्टीची आपण देखील दखल घ्या, अन्यथा एक मोठी या गोष्टीमुळे घटना होऊ शकते हे देखील आपल्याला मी गवाही देतो। ते एक विशिष्ट धर्माचे म्हणजे असं वाटतंय मला का पाकिस्तान सारखे नारे आपल्या चाळीसगाव मध्ये लागले आणि ते त्याला वेगळं स्वरूप देऊन त्यांनी जो रात्री वातावरण पेटवलं। आमचे सर्व प्रभागातली माय बहीण हे रात्री 1-2 सुमारास रस्त्यावर लेकरं बाळे होऊन ते होते। एक सर्व माझी प्रशासनाला विनंती आहे, या गोष्टीला आपण आपल्या माध्यमातून आळा बसवा, अन्यथा आमच्याकडून आमच्या सफाई कर्मचारीकडून आम्ही काम बंदचा नारा देऊ आणि आम्ही आंदोलन करू। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।